मौका मिलने वाला है आपके थ्रू। सो इधर है हमारे ग्रेट वेलनेस कोच राणा साहब गाड़े सर। यस, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग टीम. आज क्या बात. काय रिझल्ट शेअर करण्याकरता हॅन्ड्रेजने केलाय. आज आलोय आम्ही नवी मुंबई या ठिकाणी, जे आपलं स्पेक्टाक्युलर जॉईंट आहे सर. ओके, काय रिझल्ट आलाय तुम्हाला 3 महिन्यामध्ये? सर माझं 3 महिन्यामध्ये 15 किलो वजन कमी झालं. वाव, ऍव्हरेजली 5 kg वेट लॉस. तुम्ही बघितलं 21 डेज मध्ये 10 किलो वजन कमी केलेत लोकांनी. ज्यांच्याजवळ कमिटमेंट असते, ज्यांनी ठरवलंय की मला करायचं, तेच लोकांचं होतं. जे वर्षभर हा ना करू नको आजचं उद्या, त्या लोकांची वजन कमी होत नाही. कसं वाटतंय ताई, 15 किलो वजन तुम्ही कमी केलंय, 15 किलोचं गाठोडं बाजूला फेकून दिलंय शरीरामधलं, आणि आता एकदम मोकळं वाटतंय. तर तुमचे अनुभव काय आहेत, काय सांगाल? तर मला पिशीओडीचा पण त्रास आहे आणि म्हणजे माझं वजन पण खूप वाढलं होतं. ओके, आता वजन कमी झालंय. पीसीओडीचा काही रिझल्ट आला का तुम्हाला? नाही, अजून काही आलं नाही. वुमेन चॉईस घेताय का तुम्ही त्यासाठी? हो सर, 3 महिने झाले तशी कंटिन्यू. ओके, तुमचे वेलनेस कोच सोनाने सर, संजय सोनाने सर जे इकडे शिकत होते संजय. सर. ओके, ऑल टीम जबरदस्त आहे आणि खूप छान. काय रिझल्ट आहे तुमच्याकडे? 2 महिने झाले सर जॉईन व्हायला. काय कारण होतं? 2 महिन्यापूर्वी तुम्ही आलात होता, तुमचं ऍडमिशन झालं वेलनेस फॅमिली मध्ये, काय कारण होती? 5 किलो कमी झाले. एसिडिटी होती मला खूप. ऍसिडिटी होती? अरे हा, बापरे. आता कशी आहे तुमची ऍसिडिटी? एकदम चांगले आहे. ऍसिडिटीला हलक्यात घ्यायचं नसतं. बऱ्याच लोकांनी ऍसिडिटी म्हणता म्हणता आपले जीव गमावलेले आहेत. अनेकदा वर्तमानपत्रामध्ये, फेसबुकला, इकडे तिकडे आपण बघतो. ऍसिडिटी म्हणजे तुमचा खूप मोठा आजार आहे. त्याच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला प्रॉपर वर्कआउटची, न्यूट्रिशन, डाएटची गरज आहे. हे सगळं तुमच्या वेलनेस कोचच्या माध्यमातून तुम्ही घेतायत रेग्युलर? हो सर. आणि आताच सध्या तुमचा ऍसिडिटीचा रिझल्ट आलाय, वजन कमी झालंय. कसं वाटतंय पहिलं जीवन आणि आताचं जीवन? एकदम हलका वाटते सर. अरे वा. आणि यासाठी तुम्ही काय इंटेक करतायत? न्यूट्रिशन घेतायत सगळं? हो सर. काय न्यूट्रिशन घेतलं तुम्ही? घेतलेली आहे सर मी. ओके, तुम्ही बाय बॅकग्राऊंड काय करता ताई? ग्रीन तुम्ही काय काम करता? काम काय तुमचं? घर काम करताय. एक प्रश्न विचारायचा आहे, घर काम करून तुम्हाला हे सगळं न्यूट्रिशन परवडतं का? लोक म्हणतात खूप महाग आहे, खूप पैसे लागतात. तर हे सगळं तुम्ही कसं मॅनेज केलं, काय सांगाल? हो सर, घेतलं सर. पैशाचं काय? मिस्टर काय करते सांगा? मिस्टर ठेकेदार आहे सर. अरे वा. पण तरी तुम्ही सगळं घेताय, ते छान. त्या ठिकाणी रिझल्ट तुम्हाला अजून रिझल्ट काढायचंय, अजून वजन कमी करायचंय? हो सर. होईल का कमी? होते. अरे वा वा वा. तुम्ही होते म्हटल्यानंतर आत्मविश्वास दिसतोय. आणि ताई, तुम्हाला जे भेटले ते लोकांपर्यंत द्यायचंय. तुमच्या सहकारी, तुमच्या कुटुंबातले सदस्य, शेजारी पाजारी, जे लोक आपल्याला नावाने. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन, तुमचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू सर, थँक्यू सो मच. कॅमेरा सरळ करा प्लीज. ओके ओके. आणि खूप खूप अभिनंदन. काल तुम्हाला खूप मिस केलंय. तुम्हाला सविता मॅडम, आम्ही पाटील सरांच्या खूप साऱ्या म्हणजे गोष्टी आम्हाला ऐकावं लागल्या तुमच्यासाठी, कारण तुम्ही नव्हतात ऑन स्क्रीनवर. आज तुमचं उशिरा झालं. माझा नेटवर्कचा इश्यू होता सर काल, त्यामुळे माझं जॉईनच करणं झालं नाही. म्हणजे मी केलं होतं, पण माझं ते कॅमेरा पण बंद होत होता, त्याच्यामुळे नेटवर्कच नव्हतं. म्हणून इट्स कालच ओके, करायचं नो प्रॉब्लेम. 21 दिवसात 10 किलो. आणि हो हे सर. सगळं तुम्हाला कसं जमलं, काय करावं लागलंय, इन शॉर्ट मध्ये तुम्ही लोकांना सांगा. सर, मी 2 वेळा शेक इंटेक केला. त्यानंतर माझ्याकडे न्यूट्रिशन ऑल होता आधीच, फॉर्म्युला 2, त्यानंतर हर्बल कंट्रोल होती आणि वुमन चॉईस. हे सगळं न्यूट्रिशन इंटेक केल्यानंतर माझं खूप रॅपिडली वजन कमी झालं. आधी 2 वेळा मी पार्टिसिपेट केलेलं होतं 21 डेज चॅलेंज मध्ये. त्यामध्ये फर्स्ट वेळा माझं 7 किलो कमी झालं होतं आणि Wow. सेकंड टाइमला जवळपास 8 किलो कमी झालं होतं. व्हेरी आणि गुड. त्याच्यानंतर परत यावेळेस माझं टार्गेट होतं की मला एक 10-11 केजी तरी कमी करायचे. म्हणजे सुरुवातीला तुमचं एकूण वजन किती होतं ओव्हरऑल सुरुवातीला? 90 किलो होतं सर माझं वजन. वाव. आणि आता किती वजन आहे? आता माझं 59 आहे. क्या बात है, बहुत बढिया, जबरदस्त. आणि मागच्या 21 दिवसात तर कमाल केली. तुम्ही विनर आहात, तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे.
आणि ते गिफ्ट घेण्यासाठी तुम्हाला हॉटेल अतिथी छत्रपती संभाजीनगर यायचंय. आर यू रेडी? येस सर, येस सर, येस सर. क्या बात आहे. आणि भारती मॅडम तुम्ही काय करता बाय बॅकग्राऊंड ते जरा सांगाल? तर मी फार्मासिस्ट आहे, माझं M.Pharmacy चालू आहे. क्या बात आहे. म्हणजे याच समकक्ष रिलेटेड तुम्ही आहात हो, आणि तुम्ही ऑल प्रोडक्ट यूज करतायत आणि तिकडं तुम्ही आता खरं म्हणजे फार्मासिस्ट तुम्ही तिकडं आहात. तिकडं खूप सारे कंटेन असलेले मेडिसिन्स आपण लोकांना देतोय, ज्याच्यामध्ये म्हणजे असे काही कंटेन असतात की जे शरीराला हानिकारक देखील आहे. परंतु हो, इथं सर. मात्र तुम्ही हे सगळे प्रोडक्ट यूज करून तुमचा जबरदस्त रिझल्ट आणलाय. आता एवढं वजन तुम्ही कमी केलंय, इथंच थांबायचं वजन कमी करून की आणखी काही लोकांना हेल्थ देण्याचा विचार करताय? नाही सर, कंटिन्यू आता हेल्थ द्यायची आहे लोकांना. आता सगळ्यात जास्त ओबेसिटीचाच प्रॉब्लेम आहे आपल्या देशामध्ये. त्यामुळं जे पण लोक त्रस्त आहे, आता बीपी, शुगर ह्या सगळ्या ज्या डिसऑर्डर आहे, तर ते सगळं ओबेसिटीमुळेच होतंय. त्यानंतर चुकीची लाईफस्टाईल, त्यामुळे सगळे जे डिसीज आहेत ते ऑकर होतात. त्यामुळे मी ठरवलंय की जेवढं माझ्याकडून yes. होईल तोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचायचं आणि त्यांना हेल्प द्यायची. तुम्ही बघितलं असेल आपल्या कॉलवर अनेक डॉक्टर्स आहेत, अनेक पॅथॉलॉजिस्ट आहे, अनेक तुमच्या फार्मासिस्ट मधले रिलेटेड आहे, B.Pharm M.Pharm झालेले सगळी लोक आहात आणि तुम्हाला ऑलरेडी वैद्यकीय क्षेत्रातलं बरंचसं नॉलेज आहे. हायर अँटीबायोटिकचे डोस देऊन त्या ठिकाणी अनेक लोकांचं खरं म्हणजे शारीरिक नुकसान होतंय. आपण म्हणजे दावा करत नाहीये, परंतु आपण या ठिकाणी स्पेशली सांगतो की हर्बल लाईफचे या सगळ्या गोष्टीमुळे तुमच्या बॅड हॅबिट्स त्या ठिकाणी अगदी क्लिअर होतात. तुमचं वजन मेंटेन राहू शकतं आणि तुम्हाला एक चांगल्या सवयी त्या ठिकाणी प्रदान करण्याचं काम आपलं सिस्टम करते. हे काम तुम्ही करतायत. माझी अपेक्षा आहे की तुम्ही भविष्यामध्ये ऍज अ वेलनेस कोच म्हणून काम करावं आणि ती संधी तुम्हाला दिली तुमच्या वजन कमी करण्याच्या संधीनं. त्यामुळे तुम्ही इतकं वजन कमी केलंय ना, आता तुमचा प्लॅटफॉर्म बी रेडी झालाय. तुम्ही डायरेक्ट आला असतात मला हे सगळं करायचं तर शक्य नव्हतं, पण तुम्ही आता बेसिक गोष्ट त्या ठिकाणी शिकलात आणि हे सगळं कोणाच्या मार्गदर्शनाखाली झालं त्या स्पॉन्सरचं नाव जरा कळू द्या. सविता गिरी मॅडम आणि रमेश गिरी सर यांच्यामुळे झालंय क्या सर. कारण बात की त्यांनी मला क्या बात है. एवढं मार्गदर्शन केलं आणि माझ्याकडे किट घेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते, कारण की आधी माझ्याकडे मी आधीच ऑर्डर टाकलेली होती, पण त्यांनी मला किट सुद्धा मदत केली. क्या बात आहे. त्यामुळे सविताताई आणि गिरीश साहेबांकडनं आपण काय शिकलं पाहिजे? तर सगळ्यात महत्वाचं त्यांचं वय बघा. म्हणजे मोर दॅन 50 प्लस ती लोक आहेत, 60 वर्षाच्या आसपासची माणसं आहेत. तरी एवढी मरमर करतात, लोकांपर्यंत जातात. तुम्हाला यायला उशीर लागला, पण तुम्ही सविताताई आणि गिरीश साहेबांकडून काय शिकलात? की या वयात ही लोक इतके उत्साही आहेत, जबरदस्त रील तयार करतात. आत्ताही रील सुरू आहे त्यांच्या. म्हणजे किती आनंद घेत आहेत. तर तुमच्यासाठी नेमका मेसेज काय असेल गिरीश साहेबांचा, गिरीताईचा? मी एवढंच म्हणेन सर की त्यांची कन्सिस्टन्सी, त्याच्यानंतर त्यांचा फॉलोअप घेण्याची पद्धत, त्याच्यानंतर त्यांची एक समजून घेण्याची पद्धत, समजून सांगण्याची पद्धत खूप छान आहे आणि ते खरंच खूप ग्रेट वेलनेस कोच आहेत. Yes. खूप यस, ग्रेट अपेक्षा आहे. त्यांचं स्वप्न आहे की आमच्या भारतीत आम्हाला वेलनेस तयार करायचंय भविष्यासाठी. तर नक्कीच त्यांचं स्वप्नपूर्ती तुम्ही करा. आपल्या आई वडिलांच्या म्हणजे पेक्षा कमी नाहीये, हे आपले आई वडीलच आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी या सिस्टम कडनं मनापासून खूप खूप शुभेच्छा. येस, थँक्यू. थँक्यू. सो या होत्या भारती पडघाण, विनर आहेत 21 दिवसामध्ये 10 किलो वजन, नॉट अ जोक. त्यासाठी 7